धन्यवाद. तसेच कैलासवासी बाळा घाडी यांच्या स्मरणार्थ अर्जुन रहाटे यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी बाळा घाडी यांच्या आत्म्यात चिरशांती लावो ही परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच श्रीधर मुंडकेकर बुवा यांचे शिष्य सन्माननीय श्री उमेश सामंतकर जोगेश्वरी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच कैलासवासी नितीन साटम बुवा यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रवीण भोसले बुवा यांच्याकडून हे 200 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. श्री रामेश्वर प्रासादिक भजन मंडळ जोगेश्वरी बुवा दिनेश दिगंबर दळवी आणि समीर कदम यांचे शिष्य चेतन चंद्रकांत बागवे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पैशापेक्षा पैशाचा लालची पवार नाही. मगाशी काय म्हणली, त्याच्या हातात बघा, पायात बघा, तेवढाच बघ. मध्ये बघितलंच ना चक्कर येऊन पडशील. केवढा आहे त्या सोन्याचा. अरे बुवा तू पैसाटलं, तुका पारंपरिक आणि 2020 फरकच नाही कळलो. 30 गाणी परत परत मारित होतो. आणि हा 100 रुपये. अरे भिका मागा ना, भिका. हे पैसे घेण्यापेक्षा भिका मागा. हे माझे मायबाप भजन रसिक दिवसभर काम करून आता रात्रभर त्यांचं मंडळ आहे म्हणून या ठिकाणी थांबले. बाहेरचे होते सगळे शिव्या गाडीत गेले. खोटा नाही सांगत, पेटीवर बसून मी पवार कधी खोटं बोलणार नाही. खोटा नाही सांगत. जो तो गाडी देत गेलो आहे तुका, आणि तू का काहीतरी होणार बघ, ते गाडी देत गेलं म्हणून. एवढं तरी विचार करू गो आपलं ना. चालू ते का वाटलं काय मुंबईच्या बुवा सगळे येडेच. दोनच वाघ म्हणता. मी काय बोललो होतं, या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे वाघ आहे ते बोललं, युट्यूबला गेलेलं आहे. ह्याचं कान ना जाग्यावर नसतं. मी सांगितलं होतं काय, 3 वाघांपर्यंत तिघांनी हिंमत केली जाण्याची. ते म्हणजे चांगदेव महाराज वाघावरती बसले, आणि छत्रपती शिवाजी महाराज वाघिणीचं दूध काढलं, आणि तिसरे म्हणजे संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा पाडला. हे तो कान काय गेलो होतो तेव्हा. ऐकता की नाही, काय झालाय काय तुमका, म्हणजे खायचा अभो सांगता. हा पवार बोलत तुका गर्व झाला, बोलणार. रावणानंतर गर्विष्ठ माणूस कोण असेल तर संदीप लोके बुवा. संदीप लोके बुवा सारखं गर्विष्ठ माणूस या भजन क्षेत्रामध्ये कोण नाही. या युट्यूबला जाऊ दे, कारण गर्वच आहे ते का. तो म्हणता बाजूक लहान बुवा बदलो 200 रुपये दिला ते आमच्या उदय पारकरने की वाघ म्हणतात त्याका वाघ, आणि त्याका जोडी घेत नाही का. ही शेळा तू शेळीत लाव आता ह्याच्या पुढे मी तर मारी केली, तुका शेळीत बोलणार. तुझ्यात हिंमतच नाही. अरे तू कसं माहिती आहे, रंगलेला गालाचे मुको घेणार तू. बाजू किलो 200 दिला की चाललो, पाठीमागे त्याची केंद करायची. हे धंदे बंद करा बुवा, हे धंदेच बंद करा. अरे चांगले म्हणून शिका. माझा काय नाही तर म्हणता वर जाताना आवाज लावताना, वर जाताना कोण आवाज लावणार ना, ते 4 जण घेतील ना, ते म्हणतील राम नाम सत्य होय, राम नाम सत्य. तूच लाव वर जाताना आवाज. काय तो ते सुद्धा धड असले तर ठीक आहे, आणि चौके घेतलेले असले, एखादा तो पाय घसरलो, तो वर तो पडलो, लोक पडलो समजा, पडलो तर गावकरी अख्खा त्या चौघांका मारू घेणार. ते चौघ म्हणणार हे माका मारतात कशा, जो पडलो तो काय बोलत नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे. कशात सांगतात हय आवाज लावताय, तुझा तू करणे तू जाय ना बाबा. तू पंडित असतात ते भजन रसिक सांगतील ना. आपल्या फक्त मोठेपणा सांगायचा की लोके कसो श्रेष्ठ आहे हे नको आहे बुवा. भजन रसिकांनी उद्या नाव काढलं पाहिजे. आता जाणारे प्रत्येक जण खोटं बोलणार ना, मी साईबाबांची शपथ. प्रत्येक जण बोलत होता आजपर्यंत बाऱ्या झाल्या, कोणी एवढा टाइम काढलेला नाही बारीमध्ये. किती तुझी कीर्ती राहिली. तुका 1000 रुपये जास्त मिळाले असते. माका पैशाची गरज नाही. हे पैसे सुद्धा मंडळी, माका तो पैसा मिळताना तो मी वृद्धाश्रम किंवा गरीब लोकांना मी दानच करतो मंडळी. कधी मी माझ्यासाठी वापरत नाही. म्हणून पैसे देताना सुद्धा विचार करा, पैसा चांगल्या ठिकाणी जातोय. हे बोलणे आजपर्यंत सांगू ना, एक तरी समाजकार्य केलेलं दाखवायचं. काय नाही, हे पैसे घेतात आणि जातात. फक्त ह्यांचा एकच उद्देश आहे बुवांचो, की एखाद्या बुवाचं नायनाट करायचो, बाकी काय नाही. मागच्या बारीची काढूची काय गरज होती. तीच माझी पोत पावती आहे काळ्या चौकीच्या बारीची बुवा. रवींद्र कांबळे लोक बुवा 100 रुपयाचा पारितोषिक आलाय.
अरे लोके बुवा पवार किती बोलतात ना अख्ख्या जगात माहिती आहे. तो काय म्हणता की आम्ही थोडी घेतला यांच्या बारी वाढतं. बुवा असं समजू नका. गर्व रावणाला सुद्धा झाला. रावणाकडे सोन्याची लंका होती पण भस्मसात झाली. तुमची लंका सुद्धा जाळण्यासाठी पवारच तयार आहे. आणि हिंमत असेल तर लिंगडाळला घेत बारी. लिंगडाळला बारी घेत बघूया. तू सांगितलंस ना त्या दिवशी तू म्हणजे तुका काय दुसऱ्या कधीतरी प्रत्येक म्हणजे मी काय मंडळी मी भजन वगैरे व्यवस्थित केलं की नाही हो सांगता काय नाही. त्याचा आवाज असो ना आवाज वर गेल्यानंतर हो तू वर जा आणि हो गेलो आणि एकटो जाणार आहे नाही जाणार. तो वर जाऊन सुद्धा धड बसण्यात तो नाही आहे. तो वर गेल्या म्हणणार पवार पाठवा वरती म्हणजे मी जाणार. आणि आम्ही दोघे जण गेला होता. आम्ही दोघे जण काय करणार डबलजी नको चला चला हो चला डबलजी गेले की समजा आम्ही चौघे जण काय करणार कोरसवाले पण हवे लाईनच लागणार. बघ कोरसवाले आल्यानंतर साऊंडवाले पण आणि ते झाले हसू नका तुम्ही. ते झाल्यानंतर पब्लिक सुद्धा हवा ना म्हणजे कांडापत काढून गेलो सगळ्यांना म्हणता वर लावा. आता लावण्याची जागा खऱ्या असता सांगा बघा म्हणजे खर्जात आवाज हो म्हणता खर्जात आवाज लावू ना. अरे काय भल्या माणसा काय सांगावं कुठे बोलावं काय करावं. मी एवढा बोलत नाही पण मंडळीने कहर केला. एवढं 2.5-3 तास एक बारी म्हणजे झालं काय. दुसऱ्या पोहाची काहीतरी कदर केली पाहिजे. आम्ही काय घोटल्याने घेऊन नाही गेलेलो. आता महाडिक साहेबांनी एवढी आमची चॉईस केलं ते का विचारा भल्यांची करून टाकीन मी पण बेकार केलं लोके बुवा. हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं. तुम्ही 100% पवारात घाबरलात म्हणून एवढी 2.5-3 तास बारी केलात. 100% पवारात घाबरलात नाही तर तुम्ही एवढी बारीच केली नव्हती. एक शिल्लक ठेवलं नाही या गाणं आणि म्हणता मी काय वाईट बरं बोललो असेल तर पवार माझे मित्र आहेत त्यांना मी 4थ्या बारीला काहीच बोलणार नाही. तुझ्याकडे स्टॉकच नाही उरलो सगळा संपला. आजा पंजापासून तर सगळं म्हणून झालं आणि तुझ्या 4थ्या बारी खरी थांबू घे काय खुळावलेले म्हणजे तो अजून अपेक्षित करताय. असे जर गावाला तुम्ही बो आणलात ना पुढच्या वर्षीपासून डबल बाऱ्याच बंद होती. मंडळातले म्हणजे काय ते 5-5 वाजेपर्यंत बो मध्ये बसत बाकी काही नाही. बाकी तसं गुलाम चांगलो आहे पण ते काय एकच ते काय इगो आहे तो म्हणजे अहमपणा. तो कधी कोणाक वरचढ होऊ देणारच नाही. वरचढ झालो ना ते तो नायनाट करूकच बघता. ही खोडी आहे आणि ही खोड मोडण्यासाठी देव आहे. कारण दुसऱ्यात म्हणून मी पहिलाच बोललो होतो खोड काय देवाला आहे ऐका खोड देवाला काय आहे तर दुसऱ्याचा जो वाईट करेल त्याचे नायनाट केल्याशिवाय देव राहत नाही. ही खोड आहे नाही का. ओके आय एम नॉट लोके. आता मारतो हळूहळू हरिनामाचे ठोके. महत्व मी सांगितले त्याला काय सांगितलं चनपचन गौडा धर हातात. तोंडा चाळवताच एखाद्याची कसं असतं बघा. जोपर्यंत स्टार चालल्या तोपर्यंत सगळ्या चालतात. स्टार एकदा खराब झाले ना कोण रावाचा रंग व्हायला टाइम लागत नाही रंगाचा राव व्हायला टाइम लागत नाही. ही म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा नाही का. करोडपती सुद्धा कुठच्या तरी खटल्यात अडकतात नाही सगळे जागेवर येतात नाही का. तू नेहमी चीज काय नाही बुवा हरिनामाचं तत्वाची तत्वाने भांडण करा. नामच म्हणणार. तुम्हाला एखादा प्रश्न विचारतात पारंपरिक बारीच्या हिशोबाने तर उत्तर दिलं असतं. तुला एक प्रश्न विचारत 4थी बारी केलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर ते पहिलं. धरतीपणे कष्टी झाली धूप लागता तृप्त झाली लग्नाआधी सती गेली अशी पोरगी कोण. मगाशी सांगितलं ना की मुंबई गेल्यानंतर झक मारून ह्यो शब्द झक बुवा हे मुंबईवाल्यांचा पुऱ्या मुंबईवाल्यांचा अपमान केलं तू. म्हणजे लग्न करून इकडे येतात ते झक मारून येतात काय रे. अरे नालायक तुम्ही नालायक. काय बोलता त्याचं काय नाही. बाकी एखादं आम्ही चांगला शब्द बोललो तरी त्याचा विपर्यास करता झक मारून म्हणता मुंबई गेले म्हणता. काय बोलायचं यांना. आणि मला एक समजलं नाही पारंपरिक बारीचा अर्थ काय असतो. तुम्ही 1.25 तास मध्ये गाणी म्हटलात आणि 5 मिनिटांमध्ये गजर पूर्ण केलात मला तर कळलं नाही. त्यापेक्षा 20-20 बारी बरी नाही का. म्हणजे पारंपरिक बारी हे ठेवतात त्यांना काहीच मोबदला मिळाला नाही असं मला तरी वाटतंय. बाकी त्यांचं ते त्यांची अक्कल त्यांनी पाजळल्यानेच आहे.
पण बुवा जरा भान ठेवा, तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि पवार बुवा 100% तू बाबा अभिमानानं सांगू नको माझ्याकडे शिकायला काय आहे. मी जर तुझ्याकडे शिकले ना तुझीच नाट मोडून टाकेल. आणि तुझ्याकडे येत कोण आधी, तुझा तोंड बघून आधी जावाचा वाटत नाही समोर. शिकू के कशा. आणि मी जर शिकत पुढे पुढे गेले ना, मी काम धंदा सांभाळून आणि 5-25 लोकांना मदत करून मी हे परिणाम करतोय बुवा. तुमच्यासारखं नाही बिझनेस नाही मांडलाय 2020 आधारित, 2020 हे करायचा बिझनेस नाही मांडलाय मी बुवा. आणि ज्या दिवशी ह्या क्षेत्रात पूर्ण उतरेल ना त्या दिवशी एका काही जागेवर ठेवणार नाही. हे चॅलेंज आहे पवाराचं साईबाबांसमोर. समजलं ना. साईबाबा साईबाबाचे मंदिर तिचे चोपुटे एक नंबर. साईबाबाचे मंदिर तिचे चोपुटे एक नंबर. साईबाबाचे मंदिर तिचे चोपुटे एक नंबर. साई भक्तावर साईबाबाचे मंदिर तिचे चोपुटे एक नंबर. साईबाबाचे मंदिर तिचे चोपुटे एक नंबर. साई भक्तांचा दरबार, साई भक्तांचा दरबार, साई भक्तांचा दरबार, साई भक्तांचा दरबार. रावरंग येती अपार, रावरंग येती अपार, रावरंग येती अपार, रावरंग येती अपार. दया क्षमा शांती हे विद्येचे माहेर, हे विद्येचे माहेर, हे विद्येचे माहेर. सायंकाळी करती आरती. मगाशी बदले लिहिलं ते, कारण बघितलं तुमचं इथलं चालचलन त्या पद्धतीने मी लिहिलं. हे बुवा खरी पारंपरिक बारी आहे. कारण कदम बुवा पांचाळ बुवा बसल्या जागेवरती गजर लिहायचे. समोरचा बुवा काय बोललाय. एकदा पांचाळ बुवानी कदम बुवांना त्यांच्या आडनावावरून बोललं होतं. ऐका. कदम ककवडीतला दादामणीतला मामाडक्यातला बोला. हे काय म्हणणार. लोकातला केकेळीतला तापून उठत. तापता कशा म्हणजे दुसऱ्याला आपण बोलताव ना तेव्हा आपण पण ताकद ठेवायची ऐकायची बुवा. जेव्हा आपण दुसऱ्याला बोलतो ना, जेव्हा एखादं वाईट कृत्य करतो तेव्हा आपल्यात पण तेवढी ताकद हवी की आपण पण ती सहनशीलता ठेवली पाहिजे बुवा. आपलाच खरा म्हणून चालत नाही. जग दिवसेदिवस अपग्रेड होत आहे नाही का. प्रत्येक एक मोबाईल गेलो दुसरा मोबाईल येतात, तिसरा मोबाईल येतात. मगाशी सांगी पॉवर हातात बघा पायात बघा. अरे स्वतःची कमाई आहे. समजलं ना. तरी अजून ह्या बटन नाही काढलं. तू एवढ्या वर्षात सांगतो मी एवढ्या बाऱ्या करतो तेवढ्या बाऱ्या करतो. काय करतं. गंडे बांधून येतं हातात. पैसो जाता कर असंच म्हणणार कोण नाही. हो जोपर्यंत आहे तोपर्यंत जागा ना. हे काय इंजिन बंद पडलं की लोक काय म्हणणार. बॉडी नाही का. म्हणून जगा बिंदास. भले नंतर काय झालाच काय माझा तर पोरगे बिरगे काढून घेतील म्हणा. आणि राहुले समजा रवले ते बुवा लोक ठेवणार. ते माहितच नाही येणार. पहिले बघणार पॉवरपॉईंटच्या हातातला काढला नाही का. तो पायातला बघणार होय की नाही. काही नाही असते तो एवढंच सोनं जातं ना आपल्या दातामध्ये घालतात ना. म्हणून हाय तोपर्यंत जगा ना. हाय तोपर्यंत बिंदास. कशा म्हणून तुझ्या हाडाची काढा करून घेतलं. जरा काय ना काय लेपन लाव जरा होय की नाही. फवारणी कर फवारणी. आता कलमावर फवारणी करण्यापेक्षा ह्याच्यावर फवारणी करून झाले आता साधारण तो. म्हणून ककवडीतला दादामणीतला मामाडक्यातला बोला. ककवडीतला दादामणीतला मामाडक्यातला बोला. बुवा तुझं भाषण नको, बुवा तुझं भाषण नको. भजन दाखव मला. आता कदम बुवा आजच्या घडीचे बुवा असतात एकामेकाक मारू कुठले असते. पण कदम बुवाने कसं सोज्वळ भाषेत उत्तर दिलं ते बघा. कवडी लक्ष्मी दमडी भवानी कवडी लक्ष्मी दमडी भवानी. हे मध्ये पवार बोलता अवतार कधी बघितलेच नाही. अहो देवाने सुद्धा अवतार असेच घेतला नाही. म्हणजे बघून बघून राक्षस जर मातले ना
तर देव एक एक अवतार घ्यायचे काय म्हणून घ्यावा लागतो. म्हणजे आमचेच अवतार वगैरे काय नाही, ते परमेश्वर आपल्याला बुद्धी देतो त्याप्रमाणे चालायचं. पण एक भजनाला म्हणून सांगतोय, मी कोणाला कधी वाईट बोलत नाही, लोके कोणा सुद्धा काय वाईट बोललं नव्हतं, पण एवढा टाइम काढला आणि त्यांनी खोट्याचं नाटक करून सांगितलं ना, त्याचा राग आला मला. जे आहे ते आहे, फास्ट फॉरवर्ड आहे की नाही. कवडी लक्ष्मी दमणी भवानी मडक धरणी माता, कवडी लक्ष्मी दमणी भवानी. काय आहे कोणाचं काय नाही, जे फुल फुल सकाळी उगवतं ना त्याला माहिती नसतं ते देवाऱ्यात जाणार आहे की प्रेतावर. नाना काट्यावर पडलेलो आणि खायला आली तर सगळे आईला आणि वैले आले तर मंगला सुद्धा येईला. म्हातारी गेले जवळ म्हणताय हो नाना आणि ते सकला येईला आणि ते मंगला सुद्धा येईला. जरा डोळे उघडून बघा ना. नाना म्हणता अगो जेव्हा बघूचे दिवस होते, डोळे उघडे होते तेव्हा बघू दिलंच नाही, आता काय करमा बघू तुझी. ही परिस्थिती आहे म्हणून म्हणते बघा. कवडी लक्ष्मी दमणी भवानी मडक धरणी माता, कवडी लक्ष्मी दमणी भवानी मडक धरणी माता. पुरे कर आता, पुरे कर आता तुझी सुधाराची गाथा, म्हणून म्हणताय बघा. सायंकाळी करते आरती बाबांचा जागर, सायंकाळी करते आरती बाबांचा जागर. साई बाबाचे मंदिर तिथे शोभून एक नंबर, साई बाबाचे मंदिर तिथे शोभून एक नंबर, साई बाबाचे मंदिर तिथे शोभून एक नंबर. साई मित्र मंडळ नाव गाजवे जगभर, नाव गाजवे जगभर, नाव गाजवे जगभर. यंग ब्रिगेड यांची कमान, यंग ब्रिगेड यांची कमान. सेवा करती हो तो मान, सेवा करती हो तो मान, सेवा करती हो तो मान. माता ठेवणी चरणावरी, माता ठेवणी चरणावर. गातो संजय पवार, गातो संजय पवार. साई बाबा, साई बाबा, साई बाबाचे मंदिर दिशे शोभून एक नंबर, साई बाबाचे मंदिर दिशे शोभून एक नंबर, साई बाबाचे मंदिर दिशे शोभून एक नंबर, साई बाबाचे मंदिर. कोणाचं काय अस्तित्व नाही बघा. प्रभू रामचंद्र 11 वर्ष जगले पण हसले नाही. श्रीकृष्ण 125 वर्ष जगले पण रडले नाही बघा. प्रभू राम जन्मले तेव्हा झाडांना पालवी फुटली, श्रीकृष्ण जन्मले तेव्हा यमुना नदीला पूर आला, दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला आणि लोके बुवा जन्माला तेव्हा भर पावसाचा पाऊस गेलो. या प्रारंभ नाही का. म्हणून सांगितलं दुसऱ्याचं चांगलं करायचं, आपलं चांगलं 100% होणार. शहरात 125 कुठे ना कुठे मिळणार. किती जरी प्रयत्न केला पळतो तरी प्रत्येकाचं हे कालखंड ठरलेला असतो. त्या कालखंडामध्ये बघा जेव्हा छत्रपती शिवरायांचं निधन झालं ना तेव्हा औरंगजेब खुश झाला होता की आता आपल्याला कोण नाही महाराष्ट्रामध्ये तोड द्यायला. पण 9 वर्षे माझ्या वाघांनी छत्रपती शंभूराजाने औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं होतं, सळो की पळो करून सोडलं होतं, सळो की पळो करून सोडलं होतं. कोण कोणापासून वाचलं नाही. म्हणून अहमपणा, गर्व ह्या गोष्टींपासून दूरच राहायला पाहिजे. बरोबर ना हो मंडळी. बोलणार नव्हतं पण बोलतोय. काल दिवसभर ओमिट, लॅट्रिन आणि ताप, रात्री सलाईनला 12 वाजता घरात गेले. बारीक करूची की नाही नव्हती पण साई बाबा माझ्याकडून बारीक करून घेतला. एकदम जोरदार आहे त्याच्यासाठी होऊन ही ताकद आहे. आणि पवार सत्यानेच चालणार शेवटपर्यंत. सत्यांच्या आडवं जो येईल ते का उपडोच पाडणार पवार. सत्याच्या आडवं येईल ते का खोटा कधी बोलणार नाही. आता एक गजर घेत आहे बघा. ओ लोके बुवा तुमची गाडी न हवा, जायचे थांबी लोके बुवा खाय. गावाकडे गेलेलो लोके बुवा आणि कुत्र्याचा पार होता. कुत्र्याचा एक पार होता ते का असा घेतला आणि एक नळी होती, पाईप होतो पाईप.
पायपात शेपटी घाली नसतो, पायपात शेपटी, पण ती सरळ थोडी होणार, तसा एक खोंडा आहे. वाकडा वाकडा नाही सरळ होणार ना. जित्याची मगाशी काय सांगली की कुत्रो म्हणता बैलगाडी एखादा जायचा तो कुत्र्या वाटत होता. ओ कुत्रा म्हणजे कोण आहे? दत्त दिगंबर आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहे. तुम्ही पटकन म्हणता कुत्रो. तो मगाशी कुत्रो आरतीमध्ये आला होता आणि तुम्ही कुत्र्यासारखे बाहेर बसलेले होता. तो केवळ लाज वाटत होईल, लाज तुमका आरती चालू होती तेव्हा. म्हणजे पावन कोण झाला? तो कुत्रा झाला. आणि हा माणूस एवढ्या लांबून आला आणि बाहेर बसला होता, आरती चालू होती तेव्हा. मंडळी आम्हाला पण बोलता येतं लोक, असं समजू नका की बोलायला नाही येत, काय नाही येत. पण तुम्ही जे करता ना ते लिमिटेशन मध्ये करा. समजलात ना? सव्वाशे भेटणार आहेत अजून पुढे. आणि एक विनंती आहे तुम्हाला लोक बुवा की युट्यूबवर वाल्यांना कधी असेल दमदाटी करू नका, नाही तर नाही लावायला सांगा, तुम्ही बंद करा. पण दमदाटी वगैरे करू नका, कारण त्यांच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये, आपल्या अख्ख्या जगामध्ये आमचं झाली. डोळे भरून पाहू पड, डोळे भरून पाहू पड. कलियुगाचा सुटला वारा, अहंकाराला देऊ नका तारा, अहंकाराला देऊ नका तारा, अहंकाराला देऊ नका तारा. कलियुगाचा वारा सुटलाय म्हणून अहंकार आपल्या अंगाशी झोंबला नाही पाहिजे. बघा आतापर्यंत या विभागामध्ये खरोखर मानलं पाहिजे या मंडळाला. जवळजवळ 1:15 झाला तरीपर्यंत म्हणजे अजून चालू ठेवायची ताकद या मंडळ एकदा जोरदार टाइम मंडळासाठी होऊन जाते. मुंबईमध्ये 10 आणि 10:30 म्हटले की बंद करतात. लाख लाख सलाम करतो दादा तुम्हाला. माझ्या तोंडून वेडावाकडे शब्द आला असेल तो माफ करा, तो माझा आहे. जे चांगलं होतं ते माझ्या गुरुजनांचं होतं. लोकेबुवा सुद्धा तसं काय नाही, त्यांना सवय आहे अशी. तसं काही म्हणणार नाही ते आमचा म्हणजे तेवढ्या पुरता भांडण असतात. आता नाही विचारणार आहे का माका तुम्ही त्याची गाडीने जाणार काय ते चालतं. म्हणजे नाही म्हटल्यानंतर तुमच्या भजन प्रकारांसाठी काहीतरी करावं लागतं. आता त्यांनी माका थोडेसे बोलले तुम्ही तरी गप बसणार काय? हम भी कुछ कम नहीं. झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक झुकेगा नाही साला. म्हणते हा ठेवून माता विनवी आता. बुवा संजय सांगे मोबड, बुवा संजय सांगे मोबड. साई नामाचा झेंडा रोया घालून धन्यवाद. या ठिकाणी एक कवाने घेतो आणि कार्यक्रमाची सांगता करतोय, कारण तो साऊंडवाल्यांना पण कुठेतरी जायचंय, गडबड आहे त्यांची. दादांनी आतापर्यंत एकदा जोरदार टाय माझ्या साऊंडवाल्यांसाठी होत होते. अतिशय सुंदर आणि सुंदर. आणि ह्या ताईसाठी एक जोरदार टाय वाजवा. ते आल्यापासून प्रसादी वगैरे सगळ्यांना मी देत होती. एकदा जोरदार टाय. हेच पुण्य कमवलं आहे, काय ना दुसरं, होय की नाही? हे आपली मुलं ना आतापासून हे परमेश्वराचे नामस्मरण करतात, त्याच्यामध्ये सेवेमध्ये रममान होत आहे. संस्कार कुठून शिकवले जातात? घरातून. आणि ह्या मोबाईलमुळे तर वाट लागलेली आहे. पण मोबाईलमध्ये त्या दिवशी एक ह्याच्यावरती ऐकलं होते मी, फेसबुकला आलेलं. अमेरिकेमध्ये एका बाईने काय केलं माहितीये काय? पोरगो सारखो मोबाईल घ्यायचो बघ, पोरगो सारखो मोबाईल घ्यायचो म्हणून काय केलं तिने? पोरगो झोपल्याबरोबर काय केला? काळो कलर घेतला, डोळ्यांका तो काढून ठेवला. काळो कलर. उठल्यानंतर तू बघतो, मम्मी मम्मी हॉट इज दिस, हॉट इज दिस, हॉट इज दिस, ब्लॅक 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 ब्लॅक, वाय 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 वाय. ते त्यांच्या भाषेत माका येत नाही. मी शाळेत शिकलोय नाही. सकाळी माका घरातली नेऊन सोडायची शाळेत आणि दुपारी अख्खी शाळा सोडून घ्यायची माका. काय वाटते दिसते काय? तर तिने सांगितलं मम्मीने, बाबू तुझं मोबाईल बघतोस ना त्यामुळे डोळे काळे झाले. तेव्हापासून त्याने मोबाईल बघायचा बंद केला. तुम्ही करणार बंद? तुम्ही एक वेळ जेवचा बंद करशा, मोबाईल टाकणारच ना. असो जे पबजी खेळणार हो त्या दिवशी आमच्या चाळीमध्ये, पबजी खेळणार चाळीमध्ये. छत्रपती शिवराय बघा भवानी मातेचा लेख तो. महाराष्ट्राचा राजा होता, चुकला नाही कुणासमोर. मुघलांचा तो बाब होता, जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवली आणि जो लढत असेल त्याला मराठ्याची जागा दाखवली, मराठ्याची जागा दाखवली, मराठ्याची जागा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय जय. छत्रपती शिवराय बघा, छत्रपती शिवरायांनी वयाच्या 50 वर्षामध्ये 350 पार किल्ले काबीज केले.
छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये असते तर प्रत्येकाच्या घराला सोन्याचं दार लागलं असतं. छ म्हणजे 36 हत्तींचं बळ असणारे, त्र म्हणजे मुघलांना त्रस्त करणारे, प म्हणजे परत फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात वावरणारे. शिवाजी, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्य, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र महाराज, म म्हणजे मराठ्यांचा वाली, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्याचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा वाली तो माझा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. 65 किलोची तलवार बघवतो त्याचं नाव यसाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून घोडा आणतो त्याचं नाव धनाजी. 1.5 तासामध्ये शत्रूच्या सावलीचा कळ करून आणतो त्याचं नाव संताजी. जिवंत वाघाचा जबडा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याने त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी, छत्रपती शिवाजी, नाही का? म्हणजे राजाने कीर्ती केली आहे. राजाचा एखादा गुणधर्म तरी काय घेतला नाही. खायचो गनिमी काओ, पुढे जाताय पवार त्याचा पाय वडायचो आणि त्याचा क्रेडिट सुद्धा ह्यानेच घ्यायचं. म्हणता आमच्या जोडे घेतात धोनी यांचा नाव होता. बुवा येतेच माती खाता तुम्ही. प्रत्येक नशीब आपल्या घेऊन येणार. धोनी आमच्या कदमबोनी सांगितलं सटवीने जे कपाईल ते तर खरंच आहे. नारायणचा नारायण झाला पण वानर होणार नाही परत बुवा, नाही का? सटवी लिहिते बाबा, जन्माला येतो ना तेव्हा सटवी लिहिते आपल्या कपाळावरती आपलं नशीब, आपलं भाकी. मला 10 वर्षापूर्वी माहिती नव्हतं या क्षेत्रामध्ये येईन की नाही. ट्रेन मध्ये मी गाणी म्हणायचो. काकांसारखे एक जण बोलतात बुवा तुमचा आवाज सुंदर आहे, तुम्ही शिकायला जा. तेव्हा लोकरे बुवांकडे शिकायला गेलो. आज 10 वर्षामध्ये मी ह्या पोस्टला पोहोचलो, ह्या जागेवरती पोहोचलोय. ती माझ्या आई वडिलांची पुण्याई, त्या काकांची पुण्याई आणि माझ्या गुरुजनांची पुण्याई म्हणून या ठिकाणी पोहोचले, नाही का? त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून. भजन रसिक मायबाप आहेत म्हणून होते, होय की नाही? म्हणून बुवा तुम्ही बाकी सगळं चांगलं आहे, मी तुमच्या चरणाशी नतमस्तक असतोय. पण तुम्हाला जे ग आहे ना तो ग बाजू करा. लोके बुवाचं नाव 100% आणखी उंच झाल्याशिवाय होणार नाही. पण मी किती बोलले तरी कुत्र्याची शेपूट तशी असताना तसं लोके बुवा ऐकणारच नाही. आपला त्याच खरा करणार. आणि आता त्यांनी मगाशी कबूल केलं नाही, 4थी बारीक माका काय बोलणार नाही. माझी बारी झाली की माईक बंद करायचं आणि घरात जायला. बोमट काय बोलतो तो तेवढं. या ठिकाणी टाळचा गजर. राम नाम तू भजले प्यारे काहे को मगरूरी करता है. राम नाम तू भजले प्यारे काहे को मगरूरी करता है. राम का नाम लेके प्रभु की गुण म्हणून म्हणतोय परमेश्वराचं नामस्मरण करायचंय तर परमेश्वराचंच नामस्मरण करतात. त्याच्यात वेडवाकडे नको म्हणले. जरा लोक फक्त आवाज म्हणजे ते चेक करतील, मग माका क्लासला घ्यावतो की नाही तो विचार करतील.